भाजप आमदाराच्या नावावर शेत हडपण्याचा प्रयत्न, देवगाव तंटामुक्ती अध्यक्ष ससनकर यांचा प्रताप। पत्रकार परिषदेत अंध अपंग दाम्पत्य इंगळकर यांची माहिती। धामणगाव रेल्वे तालुक्यातील मोजे देवगाव येथे 3 एकर शेत असून ते शेत देवगाव तंटामुक्ती अध्यक्ष रवी ससनकर हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत। आम्ही दोघेही अंध अपंग असल्यामुळे शेतात जाऊ शकत नाही, त्यामुळे शेतात जाणाऱ्या माझ्या मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या देतात। भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी अर्ज केल्यामुळे भाजप आमदार प्रताप अडसळ यांच्या नावावर धमक्या देतात। आम्ही त्यांचे कार्यकर्ते असून ते शेत नावावर करून द्या, अन्यथा ठीक होणार नाही अशी धमकी देत असल्याचा आरोप अंध सुखदेवराव इंगळकर यांनी केला आहे। श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुखदेवराव इंगळकर यांनी सांगितले की ते दोन्ही डोळ्यांनी अंध असून अल्पभूधारक आहेत। 50 वर्षापासून ते परिवारासह ते शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात। मुलाचा मृत्यू झाल्याने शेतीची जबाबदारी मुलीवर आली आहे। मात्र गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष रवी ससनकर, राजू ससनकर व मुलगा प्रेम ससनकर हे त्यांच्या शेतात पेरणी करता करता आमच्या शेतातील भागात सुद्धा पेरणी करून ते शेत हडपण्याचा प्रयत्न करीत आहे। त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीकरिता अर्ज केला होता। अर्ज करण्याची माहिती मिळाल्यानंतर पेरणीसाठी गेलेली त्यांची मुलगी माधुरी गणेशकर हिच्या दोन्ही खांद्यावर लोखंडी कटरने सपासप वार केले। शेतातील झोपडीची तोडफोड करून 3 पत्रे काढून नेले। रक्तभाम अवस्थेत पडलेल्या मुलीला महिलांनी दवाखान्यात नेले। जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेली तेव्हा तिची तक्रार घ्यायला सुद्धा पोलिसांना 3 तास वेळ लागला। तक्रार देण्यासाठी माधुरी गणेशकर आली अशी माहिती तळेगाव पोलिसांनीच त्यांना दिली। त्यामुळे आतापर्यंत डझनभरपेक्षा अधिक तक्रारी करूनही पोलिसांनी आमदारांच्या आदेशावरच कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला। तो तिथं वर्चस्व दाखवून आमदाराचं नाव सांगून आम्ही कार्यकर्ते आहोत भाजपचे अशा तऱ्हेनं तो फर्डर दबाव आणून ते रिपोर्ट पोलीसवाल्यांनाही दबाव आणत होता, भूमी अभिलेख कार्यालयामध्येही दबाव आणत होता आणि आमच्यावर मोठी सुद्धा टाळाटाळ करण्यात त्यानं हस्तक्षेप केला। पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट घेतल्यानंतर मुलीवर अन्याय झाला, त्याच्यावर मेडिकल केलं। 2-3 घंटे तिथं बसून घेऊन कार्यक्रम या दबावामुळे होऊन राहिला।